कार्य करणार आहेत. तशाच या अंगणवाडी सेविका आहेत ज्योतिताई, यासुद्धा आपल्याला सर्व प्रकारे मदत करणार आहेत. शिक्षण प्रसारक मंडळाचे म्हणजेच आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर दादा शेटे हे सुद्धा या समितीचे अध्यक्ष आहेत. म्हणजे शाळेमध्ये लागणाऱ्या ज्या काही भौतिक सुखसुविधा आहे किंवा ज्या फॅसिलिटीज आहेत ते सुद्धा आपल्याला पुरवणार आहेत. आपले माननीय मुख्याध्यापक या समितीचे सचिव आहेत, ते सुद्धा पूर्ण प्रकारे आपल्याला शाळेमध्ये मदत करणार आहेत. तसेच प्रगतीताई देवगडे या पालक प्रतिनिधी आहेत. कधी कधी मुली आम्हाला शिक्षकांना आपल्या समस्या न सांगता घरी आल्या सांगतात. म्हणजेच या सगळ्या आयांचं प्रतिनिधित्व करून त्यांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा त्या करणार. असे अनेक उपक्रम उद्बोधनाचे, मार्गदर्शनाचे, समुपदेशनाचे आपण या समितीच्या माध्यमातून वर्षभर घेणार आहोत. विद्येची देवता माता सरस्वती, आदरणीय व्यासपीठ, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे सर्व शाळांमध्ये सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात यावी या अनुषंगाने आमच्या आदर्श विद्यालयात आज सखी सावित्री समितीची स्थापना करण्यात आली. शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, मुला-मुलींची सुरक्षितता निश्चित करणे, शाळेमध्ये लिंगभेद विरोधी निकोप वातावरण तयार करणे हा उद्देश सखी सावित्री समितीच्या स्थापनेतून होणारच आहे. आज आपल्या या सखी सावित्री समितीच्या अध्यक्षपदी शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री रामकृष्ण दादा शेटे यांनी आपला अमूल्य वेळ देऊन आपले अध्यक्षस्थान स्वीकारले. समितीच्या सदस्य सौ ज्योतिताई साळवे या नुकत्याच आपल्यामध्ये उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना मी मंचावर येण्याचे आमंत्रण देते. अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे यांचं स्वागत सौ भायकर मॅडम करते. रश्मी त्यांना विनंती करते. स्थापनेमागचा उद्देश हा विस्तृतपणे सांगितलेला आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अथक परिश्रम करून महिलांच्या शिक्षणाची परवानगी मिळवून दिली किंवा त्याचा पाया रचला. त्याचे खूप गोड फळं आज आपण बघतो आहे. म्हणूनच आज तुमच्यासमोर मी आणि माझ्यासमोर मी बसलेले आहे. पण महिलांचा हा जो प्रवास होता, या प्रवासामध्ये किंवा भविष्यातला हा जो प्रवास राहणार आहे याच्यामध्ये कुठलेही त्यांना अडचणी येऊ नये, त्यांना सर्व सुविधा प्राप्त व्हाव्या हा शासनाचा एक प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नातूनच शासनाने सखी सावित्री समितीची स्थापना करण्याचा निश्चय घेतलेला आहे. यानंतर सखी सावित्री समितीच्या सदस्या सौ संध्याताई कराडे यांनी आपली मनोगत व्यक्त करावी अशी त्यांना विनंती आहे. आदर्श विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री सतीशजी गवले सर यांनी आम्हाला अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. आदर्श विद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य माननीय श्री श्रीपादजी दंडे सर हे देखील उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. सखी सावित्री समितीचे सदस्य डॉक्टर सौ पल्लवी कुराड यांनी वेळावेळ काढून उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार व्यक्त करते. सखी सावित्री समितीचे सदस्य ग्रामसेविका सौ संध्याताई कराडे यांनीही आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करते. सखी सावित्री समितीच्या सदस्य पालक प्रतिनिधी सौ प्रगती देवगडे या उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. अंगणवाडी सेविका सौ ज्योतिताई साळवे उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. पोलीस स्टेशन अंतर्गत सौ अश्विनीताई गाडे मॅडम यांनी अमूल्य वेळ दिला, म्हणून त्यांचे मी आभार मानते. आदर्श विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री अविनाशजी असोलकर सर, तसेच पर्यवेक्षक सौ भावसार मॅडम, बाहेकर मॅडम या देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. सर्व माता भगिनींनी आपला सर्व सकाळचा वेळ जो आहे हा कामाचा वेळ दिला आणि उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी सर्व माता भगिनींचे देखील आभार व्यक्त करते. आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी या देखील उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मी आभार व्यक्त करते. विद्येची देवता माता सरस्वती मंचेगाव बसलेले सती सावित्री समितीचे सदस्य, प्राचार्य, शिक्षक, माता भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी सती सावित्री याचा ही समिती गठीत झाली असं या ठिकाणी मी जाहीर करतो. या समितीचा उद्देश
आपल्या प्राचार्य यांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली की बुवा या समितीचं काय काय काम आहे आणि त्या कामामध्ये या समितीचे सदस्य आहेत त्यांचंही आपल्याला मार्गदर्शन लागतं. त्या मार्गदर्शनाचा आम्हाला निश्चितच उपयोग होईल अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. आपण या ठिकाणी या समितीचे सदस्य झाला त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी माता पालक आल्या, आपल्या काही सूचना असतात त्या सूचना आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवाव्या. आमच्या परीने आम्ही योग्य प्रकारे मुलांचं हित कशात आहे, मुलांचं कुठेही नुकसान होणार नाही, मुलांना ज्या काय सुखसुविधा असतात त्या परिपूर्ण करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करत असतो. पण काही कारणास्तव कुठे निवारा आल्या तर त्या आपल्या निदर्शनात आपण कुठे आणून दिल्या तर निश्चितच आम्ही त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मुलांचं शिक्षण चांगल्या प्रकारे व्हावं, त्यांना चांगली वागणूक मिळावी, त्यांनी चांगल्या प्रकारे वागावं या समितीचा हा उद्देश असतो. निश्चितच या समितीच्या मार्फत मुलांचं चांगलं त्याचं कार्य होईल हीच एक अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च या समितीचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात तुम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. विद्यार्थिनी या 100% उपस्थिती 100% त्यांचे गुणात्मक विकास झाला पाहिजे, त्यांची सुरक्षितता असली पाहिजे, आरोग्यदृष्ट्या ते निकोप असले पाहिजे आणि ते वातावरण सुद्धा एकदम सुदृढ असलं पाहिजे शालेय परिस्थिती. म्हणून हा उच्च दृष्टिकोन शासनाने ठेवला. त्याची कार्यान्वयन किती होतं या मूळ स्तरावर, म्हणजे ज्याला म्हणतो आपण जमीन लेवलला, प्रत्येक शाळा स्तरावर त्याचं किती मनापासून त्याचं म्हणजे अंमलबजावणी होते यावरच या सगळ्या शासनाचं ध्येय धोरणाचं रिझल्ट अवलंबून आहे, त्याचं यश अवलंबून आहे. म्हणून आपण त्याच विचारधारेत मुलांची सुरक्षितता, गुणवत्ता, संस्कार हे ध्येय घेऊनच आपण बोलत असतो. त्यामुळे आपल्याला आता तो कायदा आपण त्याच आधारामुळातच काम करतो. परंतु एक काहीतरी बाइंडिंग त्याचं बाहेरचे अधिकारी येतात शासनाचे, त्यावेळेस पाहणारे इथं काम तर आपण जे अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढं चालतं. म्हणून आपण पाहिलं मुख्यमंत्री माझी शाळा असो, स्पॉप म्हणून गुणवत्ता मूल्यमापन होत असतं बाहेरच्या कमिटीकडून. त्यात कोणी पालक, कोणी संस्थेत आपले नसतात. त्यामध्ये त्यांनी सुद्धा आपल्या शाळेचं सर्व दृष्टीनं निरीक्षण केलं की आताही जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेला 464 पैकी 464 गुण मिळालेले. याचा अर्थ आपला घटक, प्रत्येक घटक विद्यार्थ्यापासून तर मुख्याध्यापकापर्यंत, पालकांपासून तर संस्था प्रमुखांपर्यंत सर्व घटक हे प्रामाणिकपणे दिलेल्या आपल्या त्यात जे नियोजन ठरवलं त्याप्रमाणे काम करतात. त्याचंच ते यश ते अधिक चांगल्या प्रकारे व्हावं आणि योजनाबद्ध व्हावं म्हणून ही समिती स्थापन झाली. माननीय आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आपल्या या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपल्याला भौतिक सुविधा असो किंवा अन्य कोणत्याही अडचणी असो, आपल्याला जर या नगरपालिका लेवलची समस्या असो, शिक्षण विभागाची जिल्हा लेवलची किंवा अन्य कोणतीही समस्या असो, पालकांच्या बाबतीतही काय कसे निर्णय, भौतिक सुविधा असो किंवा अन्य आमच्यासाठी शिक्षक मंडळी असो, एखादा शिक्षक निवृत्त होतात, एखादा बदलून जातात, तर त्यांच्या जागेवर ताबडतोब त्यांचं तेवढ्याच बरोबरीचे उच्च शिक्षित असलेले आणि त्यांना विनंती करून कमीत कमी मानधनावर ते विचार काम करतात आणि आपल्याला शैक्षणिक गुणवत्तेला थोडाही धक्का लागणार नाही विद्यार्थ्यांचा. यांची काळजी संस्था लेवलवर घेतली जाते. म्हणजे कमाल या सर्व सुविधा जिथे कुठे मिळत नाही त्या आपल्या शाळेत मिळतात. म्हणून आपल्या शाळेत पालकांचा विश्वास आणि तोच विश्वास सार्थक करावा म्हणून या समितीचे आपल्याला मदत होणार आहे. आपण वर्षभर या समितीचे जे सांगितले असतील महिन्यातून किंवा 2 महिन्यातून त्याचं प्रोसिडिंग आधी निमंत्रण देणं, त्याचं प्रोसिडिंग लिहिणं व्यवस्थित, कोणते विषय मागच्या याच्यात कोणती चर्चा झाली, त्याचं पूर्ण अंमलबजावणी झाली का, या सर्व गोष्टीचा आपण वर्षभर प्रयत्न करू आणि टप्प्याटप्प्यात ज्या बैठकी होतील आपल्या त्याचा पूर्ण रेकॉर्ड तयार ठेवू आणि त्यातून काही रिझल्ट मिळेल हा शेवटच्या बैठकीत आपल्याला वर्षाच्या शेवटी मिळेल. त्यातून आपली विद्यार्थी संख्याही वाढेल, आहे ती टिकून राहील आणि जे शाळेत विद्यार्थी आहेत ते संस्कारानं, गुणानं, शिस्तीनं सर्व बाबतीत ते चांगले घडतील हा त्यामागचा प्रयत्न. म्हणून थोडक्यात त्या बाबतीत जो बोलायचं होतं मला त्याचं मनोगताच्या रूपाने मी त्याचा हेतू स्पष्ट केला. त्यासाठी आम्ही सतत कार्यरत राहू. आपण सर्व आमच्या आयोजकांच्या निमंत्रणाला मान दिल्यामुळं आनंद वाटला, सर्व एवढ्या संख्येत उपस्थित राहिले आणि निश्चितच त्याचा आपल्याला पूर्ण वर्षभर फायदा होईल असं मला अपेक्षा वाटते. धन्यवाद.